निर्भय व सुखी व्हा. धन्यवाद. शब्द जन्माला आल्यापासून आतापर्यंत तुम्ही ऐकले असाल. गाणी ऐकलेले असतील, स्वर ऐकलेले असतील, शब्द ऐकलेले असतील, अनुकूल प्रतिकूल दोन्ही शब्द ऐकलेले असतील. पण आत्मा अवतरविते मंत्र अक्षरे इये असे शब्द तुम्ही ऐकलेले नाहीत. आणि हे शब्द भगवान श्री ज्ञानोबा यांचे आहेत. ही ज्ञानेश्वरी आहेत जिचा आपण तपास करतो. म्हणून एक प्रकार असा आहे ज्ञानेश्वरीमध्ये, शब्दाला झोंबलं पाहिजेत ऐकल्यानंतर. ऐकण्याचा विषय झाला ना, ऐकल्यानंतर शब्दाला झोंबलं पाहिजेत, शब्दाशी खेळलं पाहिजेत, शब्दाला प्रसन्न केलं पाहिजेत. आणि मग शब्दातून पहिल्यांदा रूप बाहेर येतो, रस बाहेर येतो आणि मग आत्मा बाहेर येतो. ही ज्ञानोबांच्या ज्ञानेश्वरीतली कला आहे. पहिल्यांदा ज्ञानोबा म्हणतात माझे शब्द गोड वाटतील. काही काही ज्ञानोबांचं वळण असं आहे ना की विचारता सोय नाही. एक एक कल्पना ज्ञानोबांच्या अप्रतिम आहेत. कुठं कोणत्या कल्पना वापरतील काही सांगता येत नाही. संवेदनशील हृदय असणारं त्या शब्दाला झोंबतं. काही काव्यावर भाळतात, काही शब्दाच्या रूपावर भाळतात, काही भावावर भाळतात, काही आत्म्याला जाऊन भिडतात. शब्दामध्ये जो आत्मा ठेवलेला आहे ज्ञानोबांनी, त्या आत्म्याला एक रूप होतात. एकच शब्द आहेत, एकच पद्धत आहेत. तुम्ही कसे आहात तसे तसे ते शब्द कळतात. एखादा मनुष्य वारलेला आहे, एकच घटना आहे, वारलेला आहे मनुष्य. पण एक मनुष्य वारल्यानंतर तुमच्या तोंडातून कळतं तुम्ही कोण आहात आणि मेलेला माणूस कोण आहे. मनुष्य वारला ना की गल्लीमध्ये चर्चा होती, गेला का रे तो? हो, खपला. नाही, तुम्हाला अजून अर्थ नाही कळला. काय वापरलाय त्यांनी? शब्द वापरलाय, हे विसरू नका. आणि हे शब्द ऐकण्याचं भाग्य आपण मागतोय. तो कोण आहे, काय घटना एकच आहे, मेला येतो. मग त्याचा विरोधक असेल तो म्हणतो खपला का, म्हणजे अर्थ काय त्याचा? मेलाच. सज्जन माणसं असतील, जीव गेलेला आहे त्या माणसाचा, त्यांच्या चर्चा चालती. कालच माझ्याबरोबर पीत होता हो, आम्ही दोघांनी एकमेकाला चेअर्स केलं आणि सकाळी तो गेला बिचारा. अर्थ एकच आहे, शब्द बदललेत. तुम्ही काय बोलता हा विषयच नाही, तुम्ही कोण आहात ते प्रगट करता. एखादा संत आहे, त्याला विचारात गल्लीतला माणूस, असं आहे का, ब्रह्मलीन झाले? कधी कधी ह्या लोकांना ब्रह्मलीन शब्दाचा अर्थच कळत नाही. ब्रह्मलीन म्हणजे गेलेले, ब्रह्मात लीन झालेले. एका शहाण्या माणसाने स्वामीजीला पत्र पाठवलं आणि मी आश्रमात होतो, ब्रह्मलीन स्वामीजी महाराज. आणि माझ्या हातात पत्र पडलं, माझ्याच गुरुचं नाव. अरे म्हणलं ते जिवंत आहेत, पण त्याला वाटलं जरा काही वेगळा शब्द वापरावा, तर ब्रह्मलीन. मी स्वामीजीला दाखवलं, अरे तो ऐसाही आदमी हे. लक्षात आलं? घटना एकच आहे, कोण बोलतंय? आईला वाईट वाटतं माझा मुलगा गेला, मुलाला वाईट वाटतं घरातला आधार गेला. ते न बोलता तोंडातून रडू येतं. ते रडणं सुद्धा मरण्याची अभिव्यक्ती आहे. तो स्वर सुद्धा मेल्यातून अभिव्यक्त होतो. घटना एकच आहेत, अभिव्यक्तीमध्ये फरक आहे, प्रतीतीमध्ये फरक आहे. दुसरा टप्पा, अनुभवात फरक पडतो, प्रतीतीमध्ये फरक. ईश्वर एकच आहेत, देव एकच आहेत, कणाकणामध्ये आहेत. त्याचं ज्ञान तुम्हाला कसं आहे ती त्याची अभिव्यक्ती आहे. पहिल्यांदा हनुमंतराय भेटायला येतात रामचंद्र प्रभूला. हातात शस्त्र आहेत ना. ऋष्यमुख पर्वतावर कोणालाही जायची बंदी नव्हती आणि तिथं मारता येत नव्हतं, बालीला येता येत नव्हतं. सुरक्षित ऋष्यमुख पर्वत होता. हे दोघं जण जेव्हा जातात तेव्हा सुग्रीवाला भीती वाटते. सुग्रीवाला काय भीती वाटते? मी सुग्रीवाचं एवढं भाग्य समजतो महाराज, भित्रा सुग्रीव आहेत पण त्याला संत सान्निध्य लागलं म्हणून तो भाग्यवान आहे. तुमचा अँगल वेगळा असतो, आमचा अँगल वेगळा असतो. सुग्रीव आहेत, जीव आहेत,
घाबरलेला आहे, पत्नी पण गेलेली बिचारायची, युद्धामध्ये हरलेले आहेत, पण संताला सोडलेलं नाही. पण संत असे आहेत हनुमंतराय, राज्य पण परत मिळतं आणि भगवंताची भेट होते, याला म्हणतात हनुमंतराय. आणि हनुमंतरायची समस्या आहे की पहिल्यांदा रामचंद्र प्रभू येत आहेत, ओळखच नाही त्यांची, ओळखच नाही. आता प्रश्न असा आहे की अनोळखी माणसाशी व्यवहार कसा करायचा हे जीवाला माहीत नाहीत, सुग्रीवाला माहीत नाहीत. सुग्रीव म्हणतो बा मला तर ते मला मारणारे दिसतात. मराठी नीट समजून घ्या. सुग्रीव काय म्हणतो, मला मारण्याकरता आलेले वाटतात. कायम भित्रा जीव, कोणत्याही माणसावर संशय, नुसतं बघितलं तरी संशय. मी मागे सांगितलं होतं, स्टेजवर आमचा महाराज बसला होता आणि आमचा एक वेडा पोरगा होता, मंद बुद्धीचा होता पण सांभाळलेला होता. तो जे माझ्या शेजारी बसलेल्या महाराजाकडे रागारागाने बघायचा. तो अहो त्या महाराजाचं बेचैन झाला ना तो महाराज, तो हादरला आतून. बर तो वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं त्याला हसून प्रयत्न केला. तो समोरच्या माणसाला जोरात पाहत होता, अर्ध्या तासात घाम आला त्याला. जेव्हा तो कार्यक्रम संपला मला म्हणे महाराज कोण आहे, म्हणलं वेडा आहे. तू वेडा आहे, तो माझ्याकडे रागाने बघत होता. म्हणलं तू पण वेडा आहेस. अरे वेड्याला ओळखलं पाहिजे ना. तो इतका वेळ टक लावून पाहतो म्हणजे तो शहाणा नाहीये, हे वेड्याला कसं काय कळणार. दोघंही समानच आहेत. म्हणलं तो वेडा आहे, तो बोलायचं का त्याच्याशी. बोला बोला मी त्याला बोला, काय रे पाया पड महाराज. असं आहे का, त्याच्याच पाया पड. अर्धा तास त्याला घाम फोडला. जीव आहे, घाबरणार आहे, संत जवळ असले पाहिजेत. सुग्रीव आहे, जीवाचं प्रतिनिधित्व करतो, पण हनुमंतराय जवळ आहेत, हनुमंतरायावर विश्वास आहे. सुग्रीव म्हणतो मला वाटतं की तो मला मारणार आहेत, पण मी माझ्यावर विश्वास ठेवत नाही. हनुमंतराय तुम्ही तपास करा. हनुमंतराय म्हणले मीच पहिल्यांदा पाहतोय त्यांना. ते म्हणजे ठीक आहे, पण तुमच्या लेवलला तुम्ही पहा. बरं नीट ऐका बरं का, समजा तुला मारणारे निघाले. हनुमंतराय म्हणतात बरं का, समजा ते दोघं जण तुम्हाला मारणारे निघाले, काय करायचं. काय नाही, फक्त ओरड, मी निघून जातो. नाहीतरी आयुष्यभर पळतच आलोय. आणि जर ते मला मारणारे निघाले तर पळून जातो, आणि जर नाही मारणारे निघाले तर तू घेऊन ये. ही लक्षणं असतात जीवाची बरं काही, टेक्निक असते. हनुमंतराय जेव्हा पहिल्यांदा भेटतात, म्हाताराचं रूप घेऊन भेटतात. हनुमंतराय अतुलित बलधामम स्वर्णशैलावदेहम, सोन्यासारखं सुंदर शरीर, अतुलित बलधामम. काय वर्णन आहे हनुमंतरायचं. स्वर्णशैलावदेहम. जेव्हा वृद्ध अवस्थेचं रूप घेऊन जातात, आता ते देव आहे. तो काल तुम्हाला मी सांगितलं सतीची अवस्था काय. रामचंद्र आल्या आल्या ओळखलं, शुद्ध भाषेत बोलायला लागले हनुमंतराय. जसे हनुमंताने बोलणं चालू केलं, रामचंद्र प्रभू सरळ म्हणतात, हे ब्राह्मण तुम्ही एवढं शुद्ध जंगलामध्ये बोलतायत, नक्की तुम्ही ब्राह्मण नाहीत. कोण आहात तुम्ही. ते म्हणे आमचं ठीक आहे, पण आम्ही तुम्हाला विचारतो तुम्ही कोण आहात. काही नाही, शब्द पहा, आणि अतिशय महत्वाचा शब्द आहे. शबरीने सांगितलेले आहेत की सुग्रीवाला भेटा. हे जीवनातलं कनेक्शन असलं पाहिजे. एका संतांनी सांगितलं आणि देवानी ऐकलं म्हणून समोरचा माणूस विश्वास ठेवतो. शबरीनं सांगितलं की सुग्रीवांना भेटा. शबरीचं नाव घेतल्याबरोबर हनुमंतांनी आपलं रूप प्रगट केलं. हो संतांनी तुम्हाला सांगितलेलं आहे, मी तुम्हाला घेऊन जातो. आणि हनुमंतांनी दोघांना खांद्यावर बसवलं. आणि तो इशारा असा होता, सुग्रीवा घाबरू नको, देवा शबरीनं सांगितलं हे विसरू नका. आपल्याबद्दल कुणी सांगितलं हे फार महत्वाचं आहे. आमच्याकडे तारखा घ्यायला लोक येतात, पण आमच्या लगेच लक्षात येतं. आम्ही विचारतो कुणी पाठवलं, मग ते आमक्या आमक्याने पाठवलं. हा ठीक आहे, बसा चहा घ्या. नाही मला तारखेचं काय बघू. नाही नाही पण आम्ही तारखेसाठी आलो.
पाठवणारा माणूस चुकीचा आहे. अहो ते पुणे परिसरातले लोक तर असे चांगल्या भाषेत बोलतात, महाराज बोला किती घेणार. म्हणलं तुम्हाला कोणी सांगितलं मी कीर्तन करतो? नाही आम्हाला ऐकलंय हो. ही भाषा, बोलण्याची भाषा. तुम्हाला पाठवलंय कोणी, तुमची शिफारस कोण करतं त्याच्यावर तुमचं जीवन आधारित आहे. एक अभंग आहे जो सगळ्यात जास्त मला आवडतो. कृपाळू सज्जन तुम्ही तुकोबाराय ज्ञानोबारायला विनंती करतात. ज्ञानोबारायला, आणि ज्ञानोबाराय म्हटलं की देव आले बरं का, हे विसरू नका. आत्ताच सांगितलं तुम्हाला, जिथं रामचंद्र प्रभू आहेत तिथं हनुमंत आहेत. देव आणि संत एकत्रित आहेत. वद्य वारीला जेव्हा तुकोबाराय आळंदीला येतात, तिथं त्या वारीला देव पण आलेले, काही मागणी मागितलेली की वद्य वारीला तुम्ही आमच्याकडे यावं, मागितला मान ज्ञान देवे. आणि तिथे देव जेव्हा आपल्याशी बोलत नाहीत तेव्हा ज्ञानोबाराय वशिला लावतात, तुकोबाराय वशिला लावतात. माऊली जरा आठवण तुम्ही द्यावी, आम्ही पण वैकुंठातले तो. आम्ही जरा देहूला आलो म्हणून काय झालं, आमचं मूळचं गाव, मूळचं माहेर वैकुंठच आहे, पण आम्ही मृत्यूलोकात आल्यापासून देव जरा आमच्याकडे नीट पाहिलं. शब्द नीट आहे का? आठवण तुम्ही द्यावी. आठवण शब्दाचा अर्थ ओळख अगोदरचीच आहे देवाची, फक्त देव विसरलाय, तुम्ही आठवण करून द्या. हा अभंग आहे. म्हणजे आपण म्हणतात ओळख करून द्या. आता तुझी काय ओळख करून द्यायची? ओळखीवर सुद्धा महाभारत असतं बरं का. कोणी ओळख करून द्यावी त्याच्यावर तुमची किंमत आहे. कोणाकडूनही येत जाऊ नका, कोणाशी बोलू नका. महाभारताच्या युद्धामध्ये एक गोड प्रसंग आहे. जेव्हा रथ मागे जात होता अर्जुनाचा आणि भीष्माचार्यासारखा धनुर्धारी होता, तेव्हा युद्ध काही काळ थांबलं आणि भगवान श्रीकृष्ण म्हणतात, तुमचं वय झालंय महाराज, सावध व्हा. कशाला आव्हान दिलंय? भीष्माचार्याच्या वयाला. भीष्माचार्य म्हणतात, अरे पृथक बाला, म्हणजे अर्जुनाला. शब्द काय वापरलाय? कुंती पुत्रा पृथक बाला, हे दोन शब्द आहेत. आणि हे रमाकांत तू कशाला त्याची बाजू घेतो? जसं तुम्हाला कळालं नाही ना काहीच अर्थ, तसं अर्जुनाला पण कळाला नाही. देव भडकले. देव म्हणले, अरे कुंती पुत्र म्हणतो, मला रमाकांत म्हणतो, म्हातारा झालाच ना. अर्जुन पाठीमागून म्हणतो, बिघडलं काय? अरे बायकोवरून माझी ओळख काढतोय तो. रमाकांत म्हणजे काही चांगली ओळख आहे का? कळलं तुम्हाला? रमाकांत म्हणजे याची स्वतःची काही, हे कोण? जे आमच्याकडे भांडे घासायला येतात तर त्यांची मिस्टर येते. ही काही ओळख आहे का? कशी ओळख असावी? स्वतःची ओळख असावी, स्वतःची आयडेंटिटी असावी. काय ओळख आहे? रमाकांत. युद्धाच्या ठिकाणी रमाकांत. अर्जुना तुला तर 10 नाव आहेत, धनुर्धर इतके नाव आहेत, आईवरून तुझी ओळख आहे, कुंती पुत्र पृथक बाला, काही ओळख आहे तुझी? अर्जुन म्हणला, ते वरच्या लेवलचं राजकारण आहे, आमच्या डोक्यात घुसत नाही. ओळख कशी असावी, कुणी करून द्यावी. माझे पण काही मी जर म्हटलं नाही फार मोठे विद्वान आहेत, आमचे माणसं त्याला पाणीच देत नाहीत. आमच्या जवळचे जे लोक आहेत पाणीच देत नाहीत त्याला. बसा बसा हे मोठे महाराज आहेत, मोठे विद्वान आहेत, त्याला खूप बरं वाटतं. तो चहाची वाट पाहतो आणि मी निघून जातो. आणि ते आमची पोरं आहेच जरा, आता ते आम्ही असे म्हणल्यानंतर पोरात गुण तर येणारच ना. थोड्या वेळाने ते विचार करतात आणि जाताना काय म्हणतात, महाराज फार चांगले आहेत हो, मुलं खराब आहेत. काय म्हणतात, महाराज फार, आपण त्याला खराब केलं कोणी? लय उशिरा करंट लागतो. तुमची जर ही परिस्थिती तर बाकीच्याची काय? ओळख कोणी करून द्यावी, कोणा मार्फत ओळख व्हावी, हे आपल्याला बसलं पाहिजे डोक्यामध्ये. आणि हे कधी लक्षात ठेवा, शबरीनं ओळख करून दिलेली सुग्रीवाची. संतांनी जीवाची ओळख करून द्यावी, संतांनी सांगावं की याचा उद्धार कर. तो खरा संत, तो खरा साधक.
संतांनी आपली शबरीनं सांगितलंय की सुग्रीवा. आता शबरीचं वैशिष्ट्य पहा, रावणाला बगलेत बांधून फिरणारा वाली आणि दोन्ही जवळजवळ राहणारे, वाली पण आणि सुग्रीव पण. पण शबरीने वालीकडे जा म्हणून नाही सांगितलं, याला संत म्हणतात. वालीकडे जर गेला असतं तर अगोदर 2दा 3दा रावणाला जिंकलेले आहेत वालीनं, बगलेत घेऊन फिरलेले आहेत. मला प्रत्येक गोष्टीचं कौतुक आहे महाराज, तुम्हाला काही वाटत नाही. काय झाले, एकांतामध्ये या दोघांचं युद्ध झालंय, बालीचं आणि रावणाचं. पण ते रावण हारला कोणी बघितलंच नाही. मग यांनी बघलेत आपलं रावणाला फिरायला सुरुवात केली. कोण आहे? रावण आहे. कोण आहे? नाही कळ. अशी लोक आहेत समाजामध्ये. मी कोण आहे? ही डिग्री आहे माझी, हा माझा व्यवसाय आहे. 6 महिने मला सांगा तुम्ही, मानासाठी रावणाचं ओझं वाहणारा बाली मूर्ख आहे. तुम्ही जिंकलात ना, मग तुमचं ओझं व्हायला पाहिजे ना. तुम्ही त्याचं ओझं वाहताय. खेळामध्ये जर कोणी जिंकलं तर कुरघोडी जिंकणारा पाठीवर बसतो ना. बोला ना, हे लहान मुलाला कळतं, जिंकणारा पाठीवर बसतो. हे हारणाऱ्याला घेऊन फिरतो. एवढा बुद्धिमान रावण, कळलं का त्यांना? आणि अशांना जे बुद्धिमान म्हणतात ते किती बुद्धिमान आहेत. आपली ॲडव्हर्टाईज व्हावीत, मार्केटिंग व्हावी म्हणून काही प्रदर्शन करतात. हे दर्शनासाठी नसतं, यांचं प्रदर्शन असतं त्यांचं. बाली शबरी सांगत नाही बालीकडे जा. बालीकडे जर गेला असताना तर युद्धच झालं नसतं रामाचं. सरळ गेला असतं, हे चल देऊन टाक. आता 2दा हरलेला आहे तू, आणि बाली गेल्यानंतर काय ताकद आहे त्याची. पण संत आहेत, जीवाचा उद्धार करण्यासाठी पाठवतात. सुग्रीवाकडे पाठवतात, हनुमंतराय घेऊन येतात आणि दोघांची ओळख, जीवाची आणि देवाची ओळख करून देतात. त्यांना संत म्हणतात, त्याला ज्ञानोबराय म्हणतात. आत्मा आत्मया भेटे, ज्ञानेश्वरीतला शब्द आहे. आत्मा आत्मया भेटे जयाचेने. ज्यांच्यामुळे आपण आपल्याला भेटतो, आपली ओळख होते, आपण कोण आहोत याचं ज्ञान होतं, ते संत आहेत. अजून अर्थ नाही कळाला तुम्हाला. आपण आपल्याला भेटतो, आपलं ज्ञान होतं. म्हणून ज्ञानेश्वरीतला मुख्य विषय ज्ञान आहे, तो संताकडून आला पाहिजे. हे सत्य आहे. सर्वस्यच्या अहम हृदय सन्निविष्ट, सगळ्यांच्या हृदयामध्ये राहणारा परमात्मा मी प्रत्येक जण म्हणतो. भगवंत म्हणतात मी जो म्हणतो तो मी आहे, मी आत्मा आहे. पण इतरांना ओळख नाही. पण ते ज्ञान जर तुम्हाला करून घ्यायचं असेल तर संता सवे वसता, संताच्या सानिध्यात राहा. आणि नुसतंच जेवणासाठी नका राहू. योग ज्ञानी पैसता. ज्ञानोबराय सांगतात, संताच्या सानिध्यामध्ये योगाचा, आणि जर शरीर तुमचं कम्फर्टेबल नसेल तर ज्ञानाचा. तुम्ही बुद्धीनं तीक्ष्ण आहात का शरीरानं चांगले आहात, तुम्ही तुमची अवस्था पहा आणि या 2 मार्गाने स्वतःची ओळख करून घ्या. योग ज्ञानी पैसता. आणि हे योग आणि ज्ञान या मार्गावर चालत असताना ज्यांच्या आधाराने जायचे, गुरु चरण उपासिता. चरण शब्दाचा अर्थ आहे ज्ञान, चरण शब्दाचा अर्थ आहे स्वरूप. हे फार महत्वाचा शब्द आहे ना, ज्ञान. तो आजचा आपला मुख्य विषय आहे. गुरु चरण, गुरुचं ज्ञान. गुरु व्यक्ती आहे ना, हा विषय डोक्यातून काढून टाका. त्याच्याकडे पाहूच नका गुरुकडे. गुरु आशयानं मोठा असतो, हृदयानं मोठा असतो, अनुभवानं मोठा असतो. शरीरानं तो 3.5 हाताचाच आहे. मग कधीही जीवनामध्ये ही कल्पना करू नका की गुरुचं अवयव कसे आहेत, गुरुचं शरीर कसं आहे, हे येऊच नका डोक्यामध्ये. ज्ञानाने तो महान आहे, ज्ञानाने विशाल आहे. म्हणून जेव्हा आपण गुरुच्या सानिध्यात जातो, त्याच्या शरीराची सेवा नाही आहे. गुरुचरण म्हणजे त्यांच्या स्वरूपाची सेवा आहे, त्यांच्या ज्ञानाची सेवा आहे. आणि स्वरूपाची सेवा करता 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 आपण स्वरूपवान होतो.
आपण भगवंत रूप होतो. तुका म्हणे गंगा सागर संगमी, गुरुचं चरण गुरुचं ज्ञान हृदयात साठवता साठवता आपलं हृदय आत्मस्वरूप होतं. ही गुरुची देण आहे, त्याला ज्ञान म्हणतात. हे जीवन आहे. गुरु चरण उपासिता. पुढचा शब्द टाळ्यावर फार लक्ष देऊ नका बरं का. आवडला असेल कळलं असेल मला वाटत नाही ते, त्याच्यावर फार लक्ष देऊ नका. गुरु चरण, जगातली पहिली ओवी ही, जगातली गुरु चरण, गुरुचं ज्ञान गुरुचं स्वरूप, उपासिता हा शब्द आलेला आहे. जगामध्ये असं कधी घडलेलं नाही. एकदा ज्ञान झाले की ज्ञानाच्या अगोदर उपासना, उपासनेच्या अगोदर कर्म, ही जगाची रीत आहे, ही शास्त्राची रीत आहे. कोणत्याही विद्वानाला विचारा, कर्म उपासना आणि ज्ञान. जास्त हुशार असेल तर ज्ञानोत्तर भक्ती म्हणेल, ही तर असे नाही आहेत. ज्ञानोबा म्हणतात ज्ञानाची उपासना करा, ही ज्ञानेश्वरी, हे संत आहेत. म्हणून विद्वानाचा रस्ता वेगळा आहे, पुस्तकं शिकवणाऱ्याचा रस्ता वेगळा आहे, शास्त्राचा रस्ता वेगळा आहे, अनुभूतीचा रस्ता वेगळा आहे.